हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी आपणा सर्वांचं आजच्या या एपिसोडमध्ये मनपूर्वक स्वागत करते। सर्वप्रथम जे लोक आज नवीन आहेत आपल्या या चॅनलला व्हिजिट करणारे त्या सगळ्यांसाठी एक सूचना की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, सो दॅट तुम्हाला नवीन येणाऱ्या सर्व पोस्टचे नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्हाला ते सगळ्यात आधी लक्षात येत राहील। आपला आजचा जो टॉपिक आहे तो मोस्ट रिक्वेस्टेड टॉपिक होता, जो आहे हार्ट अटॅक आणि हाय ब्लड प्रेशर। या आधीच्या एपिसोड्समध्ये आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण हे पाहिलेलं आहे की हार्ट अटॅकचा आणि डायबिटीसचा किती जवळचा संबंध आहे, त्याच प्रकारे कोलेस्टेरॉल आणि हार्ट अटॅक यांचाही किती जवळचा संबंध आहे आणि त्यावर आपण उपाययोजना काय करू शकतो। त्याच पद्धतीने आपण आज जाणून घेणार आहोत की ब्लड प्रेशर हाय असणं, बीपी तुमचं सारखं वाढलेलं असणं आणि त्यामुळे हार्ट अटॅकशी या गोष्टीचा काय संबंध येतो, या गोष्टींविषयी आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया या आजच्या एपिसोडला। सर्वप्रथम ब्लड प्रेशर म्हणजे काय? ब्लड प्रेशर म्हणजे रक्तवाहिनीतून वाहत असणाऱ्या ब्लडचं रक्तवाहिनीच्या आतल्या वॉलवर जो प्रेशर अप्लाय होतो त्याला म्हटलं जातंय ब्लड प्रेशर। आता ह्या ब्लड प्रेशरमुळे हृदयावर ताण कसा येतो ते बघूयात। अमेरिकन हार्ट असोसिएशन नुसार जेव्हा तुमच्या बॉडीचं ब्लड प्रेशर हे प्रमाणापेक्षा अधिक असतं त्यावेळेला तुमच्या रक्तवाहिन्यांच्या वॉलवर त्याचा एक प्रेशर अधिक प्रमाणात निर्माण होत असतो आणि तो प्रेशर निर्माण झाल्यामुळे धमनी काठिण्य निर्माण होत असतं, अथेरोस्क्लेरोसिस निर्माण होत असतं आणि नकळतपणे आतल्या साईडला म्हणजे जिथून रक्त वाहत आहे तिथे आतल्या साईडला प्लाक्स तयार व्हायला अर्थात क्लॉट तयार व्हायला सुरुवात होते आणि हे क्लॉट्स पुढे रक्त वाहून नेण्यासाठी अडथळा निर्माण करतात आणि हा अडथळा निर्माण झाल्यामुळे नकळतपणे ब्लड प्रेशर अजून जास्त वाढतं आणि या सगळ्याचा एकत्रितपणे ताण हा तुमच्या हृदयावर येत असतो। आता या वाढत असणाऱ्या ब्लड प्रेशरला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय अशा उपाययोजना करू शकतात ते आपण जाणून घेऊया। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे डाएट। डाएटमध्ये मिठाचं प्रमाण कमी असलं पाहिजे आणि त्याचबरोबर तुमच्या आहारामध्ये जर का फॅटी डाएट असेल, तेल तूप या गोष्टींचं प्रमाण अधिक असेल तर तेही कमी केलं गेलं पाहिजे। हे झालं डाएट विषयी। त्याबरोबर तुमची पुढे गोष्ट येते ती आहे एक्सरसाइज। डेली सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास एक्सरसाइज ही झालीच पाहिजे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे मेन्शन करते की एक्सरसाइज इज मस्ट। तुम्ही मॉर्निंगला 1 तास आणि इव्हिनिंगला 1 तास कमीत कमी एवढा वेळ तरी स्वतःच्या तब्येतीसाठी काढणं खूप गरजेचं आहे। म्हणून सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास एक्सरसाइज होणं गरजेचं आहे। योगा कंपल्सरी आहे। ह्या गोष्टी नकळतपणे तुमच्या तब्येतीवर पॉझिटिव्हली परिणाम करतात। योगामुळे तुमची स्ट्रेस लेवल कमी होते। अँटी स्ट्रेस हार्मोन्स जे आहे तुमच्या शरीरातले ते योगामुळे सिक्रेट होतात आणि ते योगामुळे सिक्रेट झाल्यामुळे तुमच्या शरीरावर येणारा जो स्ट्रेस आहे, जो मानसिक ताणतणाव आहे, ज्यामुळे सुद्धा बीपी वाढते, ते बीपी सुद्धा नकळतपणे या अँटी स्ट्रेस हार्मोन सिक्रेट झाल्यामुळे कमी होते। म्हणूनच योगा ही तेवढाच महत्त्वाचा आहे। तर चला तर आता जाणून घेऊया आयुर्वेदिक हर्ब्स विषयी जे तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये ऍड करू शकतात। आयुर्वेदिक हर्ब्स विषयी बोलायचं झालं तर त्यामध्ये तुम्ही समावेश करू शकतात। सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट आहे वेलदोडा, त्यानंतर गार्लिक, अर्जुन, त्यानंतर अश्वगंधा। या सर्व गोष्टींचा तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये सप्लिमेंटरी एक रोल तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने प्ले करू शकतात तुमच्या हाय ब्लड प्रेशरसाठी। त्याचप्रमाणे तुम्ही पादाभ्यंग हा एक प्रकार एक्सप्लेन केलेला आहे आयुर्वेदामध्ये। थोडक्यात काय तर तुमच्या तळपायांना तेल लावणे, अगदी सिंपल गोष्ट आहे। ही एक गोष्ट सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकते। बऱ्याच लोकांचा स्लीप पॅटर्न डिस्टर्ब असतो, त्यामुळेही त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं। तर अशा लोकांमध्ये जर का त्यांची स्लीप प्रॉपर असेल तर बीपी ही नॉर्मल यायला मदत होते। तर जर का रात्री झोपताना पायांना तेल लावून तुम्ही झोपत असाल तर त्यामुळेही तुम्हाला स्लीप तुमची काम राहील, एक प्रॉपर स्लीप होणार आहे आणि त्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर कमी व्हायला मदत होणार आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सुद्धा आहे की ज्यांना काही ॲडिक्शन्स आहेत लाईक स्मोकिंग, ड्रिंकिंग यासारखे ॲडिक्शन सुद्धा कमी केले गेले पाहिजे। मी तर म्हणे अवॉइडच केले पाहिजे, टाळलेच पाहिजे। तर या सगळ्या गोष्टींनी नक्कीच तुमच्या सगळ्यांना हाय ब्लड प्रेशरला मेंटेन करण्यासाठी मदत होऊ शकते।
या व्यतिरिक्त जर का कोणाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. धन्यवाद.